पोस्टकार्डमध्ये काम करणं एक वेगळा चा अनुभव होता माझ्या दृष्टीने. गजेंद्रकडे मी दुसरी फिल्म करतो. पहिली मी त्याच्यावर केली शेवरी. मला जे नॅशनल अवॉर्ड मिळालं लगेरो मुनावेल गांधी, ती शेवरीच्या रोलबरोबरच त्याचाही उल्लेख झाला. शेवरीतल्या रोलचाही उल्लेख झाला होता त्या अवॉर्डला. अवॉर्डवरची फिल्मची नाही की शेवरी असं त्याचा उल्लेख आहे की शेवरीतल्या शिंदेच्या कॅरेक्टरच्या रोलपासून ते लगेरो मुनावेल गांधीपर्यंत शेवरीचा उल्लेख नॅशनल अवॉर्डच्या सुद्धा आहे. त्याच्यामुळे गजेंद्रबरोबर नेहमीच काहीतरी वेगळं करायला मिळतं. तुम्हाला इम्प्रोवाईज करायला खूप वाव असतो तिथे आयत्या वेळेला. आणि ते कॅरेक्टर तुम्हाला करता करता मिळत जातं. कधी कधी तो सांगतो सुद्धा. त्याच्यामुळे त्याच्यात पोटेन्शियल्स किती आहेत त्या कॅरेक्टरमध्ये हे तुम्हाला करताना मिळत जातं आणि त्याची फार वेगळी गंमत आहे त्याच्यामध्ये. तर या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता आणि मला एक एरवीच काहीतरी वेगळं नवीन करून बघायला आवडतं. लुक पण हा वेगळा आहे माझा. तो दिसतो मी तसं तेही वेगळं आहे त्याच्यामध्ये. लाकूड जोड्याचा रोल आहे. आणि अगदी अस्सल वखारीमध्ये आम्ही टिंबर मार्टमध्येच शूटिंग केलं सांगलीला. तो एक अनुभव वेगळा होता. आणि एक कथाकल्पना म्हणून गजेंद्रची नेहमीच काहीतरी दरवेळेला वेगळी असते अशी ती यावेळी आहे. आणि गिरीशबरोबर मी ही काहीतरी चौथी फिल्म करतो. म्हणजे आधी तिची वळू केल्यानंतर देऊळ केल्यानंतर मसाला केला, आता ही करतो. आणि तोही नॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्ट आपला रायटर ॲक्टर आहे. त्याच्या करताना खूप मजा आली. म्हणजे गजेंद्रच्या फिल्ममध्ये जे आहे ते एक स्क्रिप्टमध्ये जे आहे ते आणि त्याच्यापेक्षा आणखीन मोकळ्या जागा भरणे हाही प्रकार जो असतो आणि ज्याला तो गजेंद्र नेहमीच वाव देतो तसं याही चित्रपटात आहे असं मला वाटतं. पोस्टकार्डमध्ये एक खूप चांगला थॉट आहे. मला सुद्धा असं वाटतं की वरती म्हणाला होता की मी जे करतो ती पोस्टकार्डची जी स्टोरी आहे ती एका लोककथेवर आधारित आहे. ते फार त्या भागामध्ये ही कथा बोलली ऐकली गेलेली आहे. ते फार जुनी कथा आहे ती आणि अतिशय वृद्ध अशिक्षित अशा लाकूडतोड्याची प्रोफेशनल लाकूडतोड्याची गोष्ट असल्यामुळे मला त्याच्यात प्रोफेशनल लाकूडतोड्या म्हणून दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि मला काहीच त्यातलं माहीत नाही. त्यामुळे मी एका वखारीमध्ये जाऊन ते बघितलं. लाकडं फोडणाऱ्या एक लाकूडतोड्याची ग्रीप कशी असते कुऱ्हाडीची ते पण मी इकडे पुण्यामध्ये जाऊन एका वखारीमध्ये बघितलं. एक खोटं वाटायला नव्हतं. करताना खूप मजा आली. योगेशचं हा पहिला चित्रपट असं मी ऐकलं पण त्याचं खरं वाटत नाही कारण की त्यांनी फार कॉन्फिडेंटली हे हाताळलं आहे कॅमेरा. आणि जो लुक आहे त्याच्यामध्ये तो विशेषतः वखारीच्या ओंक्यांचा वापर करून ते एकूण चित्रण झालेलं आहे त्या सीन्सचं ते खूप बघण्यासारखं आहे. मी ते स्टील फोटोग्राफमध्येही दिसतं आणि आम्ही जे बघत होतो मॉनिटरवरती तिकडे सुद्धा दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी चांगली कलाकृती यातनं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि जेवढं तुम्ही कराल त्या कॅरेक्टरच्या बाबतीत तेवढं कमीच आहे असं वाटायला लावणारी भूमिका होती. आणि जशी तुम्ही करत जाल तसं अधिकाधिक मिळत जातं त्याच्यामध्ये अशी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे गजेंद्रला पुन्हा एकदा थँक्स द्यायला हवे. त्याची एक वेगळी कल्पना वेगळी स्टोरी वेगळा आशय वेगळी व्यक्तिरेखा त्यांनी करायला मला दिली आहे.